स्वामित्व योजनेतून वगळलेल्या गावठाण हद्दीचा समावेश करून पीआर कार्ड देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली व संबंधित कार्यालयांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली। जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वामित्व योजनेअंतर्गत गावांची हद्द कायम करून पीआर कार्ड जारी करण्यात आले आहे। तथापि फक्त जुन्या व मूळ गावठाण हद्दींचा समावेश झाल्यामुळे विस्तारित व नवीन गावठाण हद्दी वगळल्या गेल्या आहे। परिणामी अनेक नागरिक ज्यांच्या नावावर ग्रामपंचायत कार्यालयाचा नमुना 8 मध्ये नोंद आहे त्यांना पीआर कार्ड मिळालेले नाही। यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। जमीन असूनही कायदेशीर हक्क नाकारला जात आहे। पीआर कार्ड नसल्यामुळे नागरिकांना खरेदी, विक्री, बक्षीसपत्र व इतर व्यवहार करता येत नाहीत। भूमी अभिलेख कार्यालय अमरावतीकडून रजिस्टर्ड ऑफिसला पीआर कार्ड पूर्ण असलेल्या गावांची यादी देण्यात आली आहे। कायम केलेले आहे जे गावठाणाच्या बाहेरचे वाढीव गावठाण जे आहे त्या वाढीव गावठाणांची सुद्धा नोंद व्हायला पाहिजे, त्यांना सुद्धा पीआर कार्ड भेटायला पाहिजे। आणि अशाच प्रकारचे पीआर कार्डचा विषय यांनी ज्यावेळी खरेदी विक्रीचा विषय होतो त्यावेळेस भूमी अभिलेख कार्यालयाकडे। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।